नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, आयुष मंत्रालय, भारत सरकार, तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे या इन्स्टिट्यूटमधील भरपूर साऱ्या पदांसाठी रिक्रुटमेंट इथे निघालेली आहे. तर कुठले पदं आहेत, त्यासाठीचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, मिनिस्ट्री ऑफ आयुष, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, बापू भवन, मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड. वेबसाईट इथे लक्षात घ्यायची www.ninpune.ayush.gov.in. वॅकन्सी नोटिफिकेशन नंबर इथे आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट टू द 03 रेग्युलर पोस्ट अँड 39 कॉन्ट्रॅक्च्युअल पोझिशन्स. These posts are for National Institute of Naturopathy, Pune. All details of the post are available in the website of the institute. Submission of an online application will be start 19 जानेवारी 2024 पासून. The last date for submitting online application 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे. त्याचबरोबर कॅन्डिडेट्स हॅज टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन सेपरेटली. For each post, payment to be made for the each post separately. No fees to be paid for contractual position. कॉन्ट्रॅक्च्युअल पोझिशनला कुठली फीज पेड करायची नाही आहे, फक्त परमनंट पोझिशनसाठी फीज लागणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे. वॅकन्सी नोटिफिकेशन. ॲप्लिकेशन्स आर टू बी फिल्ड ऑनलाईन ओनली. तर वेबसाईट इथे दिलेली आहे. क्लोजिंग डेट 18 फेब्रुवारी असणार आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द व्हेरियस रेग्युलर वॅकंट पोस्ट इन NI. तर त्यासाठीचा बघूयात. तर अकाउंटंट या रेग्युलर पोस्टसाठी नंबर ऑफ पोझिशन 1 आहे. पे स्केल लेवल 6चं असणार आहे. 35,400 ते 1,12,000. त्याचबरोबर एज ॲज ऑन क्लोजिंग डेट 35 वर्षाचं एज तुमचं असलं पाहिजे. इसेन्शियल आहे BCom from a recognized university, at least 5 year experience in government, semi-government, autonomous bodies, public sector, undertaking of a reputed dealing with budget, maintenance of account, preparation of bills. तर यात 5 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. इसेन्शियल अँड अदर क्वालिफिकेशन रिक्वायर्ड फॉर पोस्ट. ग्रॅज्युएट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तर हे बाकीचे क्वालिफिकेशन आहे. त्याचबरोबर लोअर डिव्हिजनल क्लर्क LDC पोझिशन आहे. नेम ऑफ द पोस्ट आहे 01. पे स्केल आहे लेवल 2चं पे स्केल असणार आहे. एज 18 ते 25 वर्षाचा आत त्यांचं असणं गरजेचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे 12th पास. इक्विवलंट क्वालिफिकेशन ॲज अ ऑर्गनाइज बोर्ड. त्यानंतर स्किल टेस्ट नॉर्म असणार आहे. टायपिंग स्पीड कम्प्युटरचा 35 वर्ड पर मिनिट इंग्लिश आणि 30 वर्ड्स पर मिनिट हिंदीचं टायपिंग त्यांना येणं गरजेचं आहे. तिसरी पोझिशन आहे मल्टीटास्किंग स्टाफ. 2 पोझिशन्स आहेत. लेवल 1ची पे स्केल आहे. एज 18 ते 25 वर्षाचा आत असणं गरजेचं आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन 10वी किंवा ITI पास असणं गरजेचं आहे. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द व्हेरियस 39 वॅकंट कॉन्ट्रॅक्च्युअल पोझिशन्स. तर 39 कॉन्ट्रॅक्च्युअल ज्या पोझिशन्स आहेत त्यासाठीचं क्रायटेरिया इथे आहे. तर पहिली पोस्ट आहे रेडिओलॉजिस्ट, सोनोलॉजिस्ट अँड पॅथॉलॉजिस्ट. 1 पोझिशन आहे. 47,000 त्यांना पेमेंट असेल. एज लिमिट 40 वर्षाचा आत असणं गरजेचं आहे. क्वालिफिकेशन आहे MBBS ग्रॅज्युएशन विथ डिप्लोमा ऑर MD सोनोग्राफी, रेडिओग्राफी व पॅथॉलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फिजिओथेरपिस्ट ही 1 पोझिशन आहे. 38,000 त्यांना सॅलरी असणार आहे आणि 40 वर्षाचा आत त्यांचं एज लिमिट असणं गरजेचं आहे. बॅचलर डिग्री इन फिजिओथेरपीमध्ये असणं 2 इयर्स प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन फिजिओथेरपी इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असणं गरजेचं आहे.
पुढची पोझिशन आहे मेडिकल सोशल वर्कर, एक पोझिशन आहे, 30,000 त्यांना पेमेंट दिलं जाणार आहे आणि 40 वर्षापेक्षा कमी एज त्यांचं असणं गरजेचं आहे. एज्युकेशनल अँड अदर क्वालिफिकेशन रिक्वायर्ड फॉर द पोस्ट, बॅचलर डिग्री इन सोशिओलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे किंवा सोशल वर्क और सायन्स फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट, 2 years एक्सपिरियन्स इन मेडिकल सोशल वर्कर मध्ये पाहिजे. डिझायरेबल असेल मास्टर डिग्री इन सोशिओलॉजी, त्याचबरोबर 2 year डिप्लोमा इन सोशल वर्क फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं. त्याचबरोबर स्टाफ नर्स आहे, एक पोझिशन आहे, 22,000 कन्सोलिडेट पेमेंट दिलं जाईल. 40 वर्ष एज लिमिट असणं गरजेचं आहे. क्वालिफिकेशन असेल BSc हॉर्टिकल्चर, BSc पोस्ट BSc नर्सिंगमध्ये असणं गरजेचं आहे. BSc पोस्ट सर्टिफिकेट आणि नर्सिंगचा त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. पुढची पोझिशन आहे नर्सिंग असिस्टंट, 2 पोझिशन आहेत, 22,000 पेमेंट दिलं जाईल. 40 वर्ष एज लिमिट आहे. 10वी+ फर्स्ट एड त्यांचं सर्टिफिकेशन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. पुढची पोझिशन आहे लॅब टेक्निशियन, एक पोझिशन आहे, 22,000 पेमेंट आहे. 40 वर्ष एज लिमिट आहे. 10वी+2. त्याचबरोबर मेडिकल लॅबोरेटरीमध्ये एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन त्यांचं DMLTचं सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नेचर क्युअर थेरपिस्ट 12 पोझिशन आहेत, कन्सोलिडेट 22,000 पेमेंट असेल. इसेन्शियल क्वालिफिकेशन असेल ट्रीटमेंट असिस्टंट ट्रेनिंग कोर्स TATC ऑफ 1 year ड्युरेशन फ्रॉम NIN और CCRYN मधनं झालेला असला पाहिजे. 1 year वर्क एक्सपिरियन्स आफ्टर TATC इन नॅचरोपॅथी हॉस्पिटल इन्स्टिट्यूट अँड ऑर्गनायझेशनमध्ये असणं गरजेचं आहे. नर्सिंग डिप्लोमा इन नॅचरोपॅथी आणि योगा थेरपी कोर्स फ्रॉम NIN पुणेमधनं झालेला असावा किंवा सिमिलर सर्टिफिकेशन और डिप्लोमा ऑफ नॉट लेस दॅन 1 year ड्युरेशन फ्रॉम अ गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट अँड कॉलेजमधनं झालेला असावा. डिझायरेबल प्रोफिशियन्सी इन हिंदी अँड इंग्लिश लँग्वेजमध्ये नॉलेज ऑफ अ कम्प्युटर ऑपरेशन असणं गरजेचं आहे. पुढचे पोझिशन आहे प्लंबर, 18,000 कन्सोलिडेट, एक जागा आहे. 40 वर्ष एज लिमिट आहे. मॅट्रिक्युलेशन प्लस डिप्लोमा प्लंबरमध्ये असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिशियन, एक पोझिशन, 18,000 पेमेंट, 40 वर्ष एज लिमिट. 10वी+ ITI त्यांच्याकडे इलेक्ट्रिशियनमध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लॉन्ड्री अटेंडंट, एक पोझिशन, 18,000 पेमेंट, 40 वर्ष एज लिमिट. 10वी+2 म्हणजे 12वी असणं गरजेचं आहे. 5 वर्ष वर्किंग एक्सपिरियन्स इन लॉन्ड्री सुपरवायझर अटेंडंट म्हणून त्यांचा असला पाहिजे. गार्डनर आहे, 18,000 पेमेंट आहे, 2 पोझिशन आहेत, 40 वर्ष एज लिमिट आहे. SSC + 3 years एक्सपिरियन्स इन मेंटेनिंग लॉन्समध्ये किंवा नर्सरी ट्रेनिंग त्यांचं झालेलं असावं. हेल्पर आहे, आया, वॉर्ड बॉय, 4 पोझिशन, 18,000 पेमेंट, 40 वर्ष एज. SSC और इक्विवलेंट फ्रॉम अ रेकग्नाइज बोर्ड, 3 years वर्किंग एक्सपिरियन्स इन वॉर्ड बॉय म्हणून. केअरटेकर आहे, वॉर्डन, 25,000 त्यांचं पेमेंट आहे, 40 वर्ष एज आहे. इसेन्शियल डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, 3 year एक्सपिरियन्स वर्किंग इन अ मेडिकल कॉलेज हॉस्पिटल रेप्युटेडमध्ये किंवा PG डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट ऑफ अ रेकग्नाइज बोर्ड इन्स्टिट्यूटमधनं झालेला असावा. ऑफिस असिस्टंट आहे, एक पोझिशन, 20,000 पेमेंट असेल. 40 वर्ष एज लिमिट आहे. ग्रॅज्युएट विथ एनी डिसिप्लिन, शुड हॅव गुड कम्युनिकेशन, इंटरपर्सनल स्किल अँड नॉलेज ऑफ अ कम्प्युटर ॲप्लिकेशन MS Word. तर हे रिक्वायरमेंट आहे. ड्रायव्हर आहे, 2 पोझिशन, 20,000 पेमेंट, 40 एज लिमिट. 10वी पास, व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन, 3 मिनिमम एक्सपिरियन्स ड्रायव्हिंग मेंटेनन्स व्हेकल. रिसेप्शनिस्ट आहे, 2 पोझिशन, 20,000 सॅलरी असेल. 40 वर्ष एज लिमिट. इसेन्शियल क्वालिफिकेशन असेल शुड बी ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन, should have 5 years working experience as a receptionist and should have working knowledge of a computer. त्याचबरोबर फायर अँड सिक्युरिटी ऑफिसर असणार आहे. त्याचं 38,000 कन्सोलिडेट असेल, एक पोझिशन आहे. 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. बॅचलर डिग्री विथ ॲटलिस्ट 55% ऑफ मार्क्स, नॉलेज ऑफ अ कम्प्युटर ॲप्लिकेशन लाईक वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आणि ETC. त्याचबरोबर मस्ट हॅव एबल बॉडी अँड गुड फिजिक्स
with 3 years relevant experience. Ex-serviceman will be armed force or a retired employee of a central police organization of a JCO rank or equivalent with a valid arm license should be preferred. Desirable assault diploma in security management, working experience in a central state government or organized सर्व्हिस सेमी गव्हर्मेंट किंवा ऑटोनॉमस बॉडीमध्येच. लायब्ररी असिस्टंट असेल, 21,000 पेमेंट असेल, 40 वर्षाचं एज लिमिट, एक पोझिशन असेल. बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्समध्ये असणं गरजेचं आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. मेडिकल रेकॉर्ड कीपर आहे, 21,000 पेमेंट, एक पोझिशन, 40 वर्ष एज लिमिट. 10वी प्लस डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंटमध्ये असणं गरजेचं आहे. स्टोअर कीपर आहे, 2 पोझिशन आहेत, 19,000 पेमेंट असेल, 40 वर्ष एज लिमिट. डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट, त्याबरोबर अकाउंट वगैरे त्यांना येणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने क्वालिफिकेशन्स हे आहेत. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड इन्स्ट्रक्शन्स. ॲप्लिकेशन्स आर टू बी फिल्ड ऑनलाईन ओनली इन वेबसाईटवर भरायचे आहेत. 19 जानेवारीपासून स्टार्ट होतील. कॅन्डिडेट्स हॅज टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन सेपरेटली. द ॲप्लिकेशन मस्ट बी सिटिझन ऑफ इंडिया. मिनिमम क्वालिफिकेशन क्रायटेरिया हा पास केलेलाच असावा. नोट इथे लक्षात घ्यायची आहे. इन द इव्हेंट ऑफ अ नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स बिंग लार्ज, इन्स्टिट्यूट विल adopt shortlisting criteria to restrict the number of candidates to be called for interview to be reasonable number by any or more of the following method. तर खालील मेथडने ते इंटरव्ह्यूला बोलवतील. इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत. जे परमनंट पोझिशन आहे त्यासाठी 500 रुपये फीज आहे. 500 रुपये फीज तुम्हाला द्यायची आहे. सो इन्स्ट्रक्शन्स तुम्ही रीड करू शकता. तिथे PDF तुम्हाला आमच्या ग्रुपला अवेलेबल करून दिली जाईल. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.